बाबा मस्त आली आपली केळं. केळं तर एक नंबर दिसून राहिली हो ना बाबा. मग मेहनत बी तेवढीच करायला लागते ना, तेव्हा अशी दिसून राहिली केळी आपली. रात्रंदिवस झटायला लागते शेतीमध्ये. शेती सोपी नाही बाबा सुमित, तेव्हा येते एवढी अशी केळी. हो ना बाबा, तुमची मेहनत आहे म्हणूनच ते एवढी आपली केळी अशी दिसून राहिली. मेहनतीचं नाही म्हणा, मेहनत सगळ्याचीच असते. तू आता ऑफिसात मेहनत करतो, इथं आम्ही शेतीत मेहनत करतो, सगळ्याचीच मेहनत असते. हो मेहनतीचं असते म्हणा, पण शेतातली मेहनत वेगळीच असते बाबा. रात्रभर पाणी द्या, कधी दिवसा इकडं ऊन ताण सगळ्या याच्यात हे राहते, म्हणून शेतातली मेहनत जरा जास्तच राहते. हो ते तर आहे म्हणा, कधी माणसं गिनसा असते शेतीत पाणी गिन द्यायला हे ते, पण सगळं माणसाच्या भरोसावर बी सोडता नाही येत ना, आपल्याला बी थांबाच लागते शेतामध्ये. तेव्हा हे सगळं करून ही मेहनत दिसते आपली. तुझी आई म्हणे येतो म्हणून शेताकडे, कविताला बी घेऊन येतो म्हणे, डब्बा आणतो म्हणे शेतातच, ते शेतातच सगळे मिळून डब्बा खाऊ म्हणे. मग हो मी म्हटलं आले कविताला बी घेऊन ये म्हणून, शेतात जरा चांगलं दिसते ना, जरा मोकळं वातावरण आहे. ते बी तिथं आम्ही काय शहरात घरातल्या घरातच असतो, इथं आलं जरा मोकळ्या वातावरणात फिरते, डबा खाणं होते म्हणलं शेतात चांगलं. हो तेच म्हणाल तुम्ही, पण डबा गिबा घेऊन येतील आता शेतात, इथं जेवता येते मस्त. येतील म्हणा, जरा डबा घेऊन यायला वेळ लागेल. केळी तर बाबा एकच नंबर दिसून राहिली आपली, त्यांना घेणं तर मस्त आले केळीचे. शेती कशी आपण आधुनिक करतो ना, बाकी शेतकऱ्यांचे पण पाहतो कसं आहे काय नाही, काय वेगळं करायला पाहिजे, तेव्हा अशी चांगली बाग फुलते. आता तर घडं जरा कच्चे दिसायले, जरा वेळ लागला अजून नाही यायला. हो नाही याला वेळ लागते ना, आता तर पुढे घडं हे व्हायले येते आता. चला मग आपण बसू इथं शेडमध्ये, येतेत मग कविता नाही. हो चाल चाल, जाऊ तिथं बसू शेडमध्ये. काय हो कविता, काय करून राहिली? हा काय नाही, बसली होती इथं, आराम करून राहिली ती. चलो येतं का शेतात जाऊन येऊ, मस्त चक्कर मारून येऊ, तुला चांगले वाटते, जरा दाखवतो आपलं शेत वगैरे. हा मला नाही आवडत होती शेतात यायला आई, किती स्किन डॅम होते तिथं आल्यानं, नाही मला नाही आवडत यायला. हो शेतातली माती हे ते करून उलट स्किन उजळते हो. तिकडलं वातावरण इकडे बी घ्यायचं, थोडं मस्त एन्जॉय करायचा. चल ना माझ्यासोबत मस्त जाऊन येऊ, ते हाय सुमित आहे शेतात. चल ना आपल्यासाठी मस्त डबा बनवला, चल तुला दाखवतो शेत. आपल्या शेतात मस्त केळी आहे, ऊस आहे, किती चांगलं करून ते हो, थंडगार आहे, शेड आहे तिथं बसाले. चल दाखवतो मस्त जसं तुला चांगलं वाटते पाहायला. बरं तुम्ही म्हणतात तर मग येते मग मी, पण मी जास्त वेळ नाही थांबत शेतात. हो ना, तुला जितकी वेळ राहते तितकी वेळ आहे. तू म्हटलं चाल घरी तर येऊ घरी. चल ना मस्त ते मोठे मोठे शहराचे तुम्ही ते जाऊन आले, गार्डन हे ते तुमचं चालू करा, आपले शेते पाहून घ्यायचं मस्त. हा ठीक आहे ना, मग येते मी. सुमित शेतातच आहे वाटते ना, अजून नाही आला. हो ना, तुम्ही 2-4 दिवसापासून आले तेव्हापासून शेतात चला त्याच्यासोबत, त्याला लईच मजा वाटली, रोजच त्याला शेतात. चल मग उरकून घेतो आला, तोपर्यंत मी डबा भरतो आपला, चला जाऊ. हा ठीक आहे आई, मी येते. ये मग, मी तुला आवाज देतो बाहेर डबा झाला की. बापरे आई, आपलं शेत तर खूपच दूर आहे, मला वाटलं खूपच जवळ असेल. नाही ना जास्त दूर कुठे आहे, पाय बरं आहे की नाही, पाय मोकळे होते. आम्ही तर केव्हा येतो, मी तर पाय मोकळे करायसाठी येतो. तुला सगळे असं ना कविता, रोज चालत असं ना तू, तुमच्या बिल्डिंग मध्ये नाही का असं मोकळं वातावरण चालायला? हो आहे, पण मी जिमला जात असतो, मला नाही आवडत असं चालायला. नाही हो, तुमचं बरं आहे, माझी जिम करा हे करा, असं मस्त मोकळ्या वातावरणात चालणं हे करणं हे असतं चांगलं वाटते. बरं आहे ना, अच्छा जे करा वाटते ते करा वाटते. हो ते आता आहे म्हणा, तर तुम्हाला सगळं आहे ना असं मोकळं चालायचं, पहिल्यापासून चालता तुम्ही म्हणून तुम्हाला काही वाटत नाही. हो हो, आता आम्हाला सवय झाली, रोज चला लागते. आता त्याचा डबा नाही का गरम गरम द्यायला येत असतो, माझ्यासोबत संगी येते, आशा येते, ते माझ्यासोबतच येते. त्याला काही काम असतं तर येते, त्यावर डबे घ्यायसाठी येतो आम्ही, पायी मोकळे होते येत असतो. खाऊन थकली का, चला आता झालं. हे रमेश भाऊ आहे ना, त्याचं शेड भाई, त्याच्या पलीकडे आपला आहे. हो का, त्याच्या पलीकडे आहे का आपलं? हो याच्याच पलीकडे आहे, हे याचा ऊस आहे आणि त्याच्या पलीकडे ऊस आपला आहे. हा तसं वातावरण तर छान दिसून राहिलं, मस्त मोकळा परिसर वाटून राहिला, पण ऊन पण तकून राहिला आता. नाही बाबा बसाले आहे तिथे जागा मोकळी आहे, मस्त थंडगार आहे तिथं, पाणी वगैरे आहे मस्त. तात्या काय फिल्टरचं पाणी आणून ठेवते, एक बॅलर आणून ठेवते तिथं. त्याला काय पिते तर विहिरीचे पाणी, पण आता चांगलं नाही वाटत म्हणून फिल्टरचे पाणी घेऊन जाते. एक बॅलर ठेवते जास्त, शेतात थंडगार भेटेन ती आपल्या गावात. हा असं का, हो चल आता पलीकडेच आहे, जास्त दूर नाही, मस्त तुला मस्त वाटते. चल जेवण जाते, घरी तर जेवत नाही जास्त, तर शेतात जेव आता मस्त, पहिल्यांदा जेवायला घेऊ. काय हो कांताबाई, कुठं निघल्या आज, तर सुनाला घेऊन होते शेतात? नाही तुम्ही इकडे कशा काय नाही, जेव्हा जेव्हा तुम्ही दिसताच नाही शेतात, काय बाहेर काय कशा काय, म्हणजे आता डबा घेऊन चालू होता त्याला? नाही तिकडे तुम्ही दोघी सासा सुना येताना दिसल्या, चला म्हणलं तुमची सुनी आली तर बोलून जावा म्हणलं. इकडे चालली होती मी, आमच्या शेताकडे चालली होती, म्हणून तुम्ही दिसल्या म्हणून आली मी इकडं. हो ना माय, तुम्हाला आता बिना दिसल्याशिवाय आम्ही कसं जाणार, दिसणारच तुम्हाला आम्ही. माय व सुनाला तर लयच उन्हात घेऊन आल्या माय, आणि तिला उलसण होईल काही, केलं वातावरण होत असते काय नाही होत वातावरण सुट, शहरातले बी होत असते, खेड्यातले होत असते, दोन्ही करायला लागत असते, त्यात काय आलं एवढं. माय व कांताबाई, तुमची सून तर लयच मॉडेल आहे माय, लयच कपडे घातले माय, साधे घालून यायचे ते, तिला काही समजत नाही का माय, शेतात यायला होते कसे कपडे घालून यायचे काय यायचं. आली माय ते तर त्या टीव्हीत राहते ना बाया, ते फिरते इकडून तिकडून, ते हिरोईन सारखे तसेच कपडे घालून आली माय. हे पाला लिहिता बाई, आता उद्या तुमची सून येईल, ते बी असेच कपडे घालेल, तुम्ही तिला असंच म्हणसाल का? आपल्यानुसार नाही चालत ना, मग आपण आपल्यानुसार जर चालायला लागलं तर मग ते आपल्या ऐकतील का? आपल्या घरी येते तर राहिली, तीच मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. नाही व, मी पहिले सांगतो महापौर आले, असे कपडे घातले तर येऊच नको माझ्या घरी, तिकडच राह, मला नाही पटत नाही असं. बरं आहे ना माय तुमचं, तुमचे विचार वेगळे, मा विचार वेगळे, मला नाही पटत, तर असं म्हणत राहिलं तर थोडं चालणार आहे. तिला आवडते घालाल ते. आई कोण आहे ही बाई, आणि अशी काय बोलत आहे? कोणी नाही व कविता, ते हाय एक ललिताबाई होते, ते ललिता काकू आहे,
त्याचे शेत आपल्या शेतालाच भिडून आहे. ते तू पाहिले असेल ना, हो तो काही लक्ष नसेल म्हणा. काय हो कविता, मला ओळखलं नाही का? आली होती ना माय तुमच्या लग्नाले. अशी काय माय आता दिसून राहिली, इतकी दिवसानंतर यायची की माय आमच्या घरी? नाही, ती म्हणे येत नाही म्हणे शेतात, मीच तिला आणलं. चल म्हणलं जसं आपलं शेत पाहिजे होते, म्हणलं मस्त मोकळं वातावरण आहे, हे ते आहे. गेली नाही होते, कुठेच गेली नाही, घरीच आहे ते. बरं आहे कांताबाई तुमचं, मस्त सुनाला जुळून घेता माय तुम्ही. तुम्हाला काय पटते मा अशी कपडे सुना गावात नाव ठेवतात ना आपल्या बातच, जर असं काही इकडे तिकडे घातले तर. बरं आहे बाई तुमचं, तुम्ही कसं काय सहन करून घेते माय, तुम्हालाच माहित. त्यात काय आलं मग, काय कपड्यावरून बोलू का मी तिला आता? आपल्या घरी राहायचीच किती दिवस ते, माझ्या घरी राहायचे तेच मला चांगलं वाटते. मी कपड्यावरून कोणाला बोलत नसतो, त्याला जसे पटते तसे ते घाल दिलं. त्यात काय इतकं काय काय कपडे अंगभर कपडेच घातले तिनं, तिची फॅशन आहे ते, मग तिच्या फॅशन नुसार चालावं लागते. काय मी म्हणू का तिला साडी घाल म्हणून गावात? मग न म्हणाले काय झालं माय, साडी ड्रेस घालायची की मग काय ड्रेस नाही घालायचं, हे काय जॅकेट घातलं काय ती मॅक्सिन माय अशा काय बाई, तुम्हालाच पट्टी माय असं. हे वाला गीता बाई, तसं काय ते तुमची सुनच आहे अशी म्हणून राहिली. तुम्हाला काय करायचं आहे? तुम्ही काय जास्त जास्त बोलून राहिले? आमचं आम्ही पाहून घेईन ना, आम्हाला काय पडते काय नाही. आम्ही काय म्हणून राहिले नाही, तुम्हीच असं असते यायचं. घरातले लोक काय म्हणत नाही, बाहेरच्याच नाही पडलेले राहते. तुम्हाला काय करायचं तुमचं तुम्ही पाहून घ्या ना. तुमची सुनाली की तुमच्या सुनाला म्हणा तुम्हाला कसं वाटते, पाहू किती दिवस राहते ते मग तुमच्या घरी. माय मी पहिले सांगतो माय, ते ड्रेस नको घालू माय, साड्या घाल, मला काय आवडत नाही. ड्रेस घालेल तर घालेल ते ड्रेस, म्हणजे 800 नाही कपडे घालू देत नाही मी तिले. आधीच सांगतो त्या पोराडे म्हणतो असं घालायचं तिथं राहूच नको, जाय तरी घेऊ तिला घेऊन, मला नाही पटत हे असं. मग पोरग मग ऐकते माय. आता जास्त दिवस नाही राहिले ललिताबाई, झालं ना आता पोराचं लग्न होते तुमच्या, आता पाहू ना. आता आम्ही पाहतच राहतो, असं म्हणल्यानं थोडी येते होते तुमच्या घरी, एक दिवस येणार नाही असं जर तुम्ही विचार ठेवले तर. हो तुमचं तुम्ही पहा, तुमच्या सुनेला काय कपडे घालायचं काय नाही, ते कसं घालायचं, लोकांना काय 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 लोक म्हणतात ते. आम्ही लोकांचा विचार करत नसतो, आमचा आम्ही विचार करतो. आम्हाला काय वाटते, लोक कोणी बोलते तर. आता तुमच्यासारखेच लोक ना, लोकांना काय बोलतो, तुम्हीच बोलून राहिल्या. मग काय तुम्ही सेवन बोलून राहिले इथं, जसं आपल्याला पटते तसं आपण वागायचं. हो काकू, तुम्ही कशाला बोलून राहिला आमच्या याच्यात? कोण आहात तुम्ही? आणि आईला कशाला इतकं सांगून राहिला? आई काही नाही म्हणत मला कपडे घालायसाठी, तुम्हीच कोण आहे इथं सांगून राहिल्या मला? तिथं कोणी नाही मामी म्हणून राहिली, तिथं कोण आहे तुम्ही? तुला तर काय माणसाची किंमत राहिली नाही वाटते, काहीच मोठे झाले माय श्रीमंत म्हणा, तिकडे काय करते ते कोणाला माहित. तुम्हाला काय करायचं, आम्ही काय करतो काय नाही, तुम्ही कशाला मध्ये येऊन बोलत आहे? जाऊ दे कविता, ते असते एखाद्या बाय असं, ते तशा बोलतेच असते, म्हणावं हे जमत नाही. आपण आपलं बोलू द्यायचं त्याला, आपण समोर चालायचं. असंच आहे ना, आमच्यासोबत असंच होते. हो कांताबाई, समोरासमोर बोला ना, काय सुनेला सांगून राहिलं तिथं, जे आहे ते दिसून राहिलं म्हणून बोलून राहिली. मीच काय, सगळेच कोणी बोलते गावात? आता गावात कोणीच बोलत नाही, तुम्ही एकटेच आहे फक्त बोलणाऱ्या. कशाला बोलते गावात? तेच काम आहेत का लोकांना, बायाले काही वारा दुसरं काही काम आहेत की नाही? मला तर वाटतं तुम्हाला काही कामच नसते वाटते, बस यानं काय घातलं त्यानं काय घातलं हेच पाहायला येतं वाटते. हो तुम्हाला काय म्हणायचं म्हणजे काय, मी याला काय घातलं, अरे दिसून राहिलं म्हणून राहिली मी तुम्हाला. आणि तुम्हाला बी माणूस की आहे की नाही, काय बोलून राहिला तुम्ही? ललिताबाई मागात खूप माणूस की आहे, तुम्ही जर असं वागत राहिले ना, मला नाही वाटत तुमची सुन तुमच्या टिकल म्हणून. नाही टिकत हो, नाही टिकत. चांगला बाय मा, आता सुधरा, माकडे पाहून तरी सुधरा. हो तुम्ही काय मावला आताच पाहिलं काय, मावली सुन टिकत नाही तुमच्या? काय तोंडात काही आहे की नाही तुमचं? आपण मला काही असं वाईट होत नाही, चांगलंच होते. तुमच्यासारख्या बाया खूप आहे म्हणणारे अशा, कुठे पाहत जळ देतात ना, यायला तर काही वाटतच नाही. एकूण ते पोरगा आहे माय मला. मी कुठे म्हणून राहिली, मला एकूण देतच आहे ना. मग पहा ना, मग मी काय म्हणून राहिली का? तुम्ही येऊन बोलून राहिला, काय काय बोलायला ते इथं मला काय? मग हे पाहण्यासाठी झाले होते की काय? बस काय करायली ती कांताबाई, बस तिथूनच पाहून राहिले वाटते, कुठं चालली कुठं नाही, सून काय घातलं काय नाही, हेच पाहायसाठी आलते वाटते. मग चांगलं बोलण्यासाठी नव्हते आलते वाटते तुम्ही. हो मला तेच काम आहे, तुम्ही काय करून राहिले काय नाही. आता दिसल्या दोघी जणी म्हणून बोलून राहिली, आणि ते तुमच्या सुनाने त्याचे कपडे घातले म्हणून मी बोलून राहिली. दुसरं काय म्हणून राहिली? मग तुम्हाला काय फरक पडते? मला फरक पडत नाही ना, ती काही घालो. तुम्हाला काय करायचं? तुमची सुनाय का ते, तुमची सुनाली की तुमच्या सुनाला बोला ना, तुम्हाला काय बोलायचं ते. इथं कशाला हे करून राहिल्या? बापरे, हे काकू तर खूपच बोलून राहिल्या, काही घेणं ना देणं. या काकूला इतकं काय बोलत आहे? तसंच असते हो या काकूचं, मध्ये मध्येच बोलायला लागते त्याला. कोणाचं काय काही असलं त्याला बोलायला लागते, त्याची सवय झाली आता तशी. चल जाऊ आपण, त्या वाट पाहून राहिली असेल, सुनीतली भूक लागली असेल. जा ना माय, मी कुठे तुम्हाला थांबवलं? चालल्या म्हणून राहिल्या तिथं, मला काही काम नाही का? मावलं एवढं मोठं शेत आहे इथं, तुमच्याच पायात नाही आली मी. चालल्या तिथं लय ना दोघी सासा सुना, चालल्या तिथं बोलून राहिल्या. हो ना माय, मग तुम्हाला काम चांगलं वाटून राहिलं? आम्ही दोघी सासा सुना चालून राहिलं तर तुमचं तुम्ही पहा ना, तुमचं तुम्ही काम करायचं, आमचं आम्हाला करू द्यायचं. बोलायचं असलं तर चांगलं बोलायचं, नाही तर मग असं घालून पडून नाही बोलायचं. असं आहे तुमचं. मग असं आहे मंडळी. मग आता या ललिताबाईला सवय झाली म्हणा याच्यात बोलायची. मग काय म्हणते, आजचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला? व्हिडिओ जर आवडला असेल, लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.